नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। चला तर मग सुरू करूयात आजच्या टॉप 20 न्यूज। महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदानास 12 दिवस बाकी असताना राज्यभरात 67 नगरसेवक बिनविरोध निवडले गेले आहेत। मात्र या बिनविरोध निवडींमध्ये विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती झाली का याची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत। चौकशी पूर्ण होईपर्यंत विजयाची अधिकृत घोषणा होणार नाही। या प्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांना सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। 29 महापालिकांसाठी मतदान 15 जानेवारीला होणार असून निकाल 16 जानेवारीला जाहीर होईल। आधीच 67 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। भाजपाचे 45, शिवसेनेचे 19, राष्ट्रवादीचे 2 आणि इस्लाम पार्टीचे 1 उमेदवार विजयी झाले आहेत। कल्याण डोंबिवलीत भाजप 15 आणि शिवसेना 6 उमेदवारांसह आघाडीवर आहे। मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची नोंदणी पूर्ण झाली आहे। मुंबईतर्फे 1700 उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत। उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर होती, तर मागे घेण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी होती। निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार अंतिम उमेदवारांची यादी आज प्रसिद्ध केली जाईल। मतदान 15 जानेवारीला होईल, तर मतमोजणी 16 जानेवारीला होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इचलकरंजी दौऱ्यावर असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दुपारी रोड शो करणार आहेत। आज वरळीमध्ये फडणवीस आणि शिंदेंच्या उपस्थितीत संयुक्त मेळावे आयोजन करण्यात आले आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापासून सुरू होणारा रोड शो शिवतीर्थ, शंभूतीर्थ, महात्मा गांधी पुतळा आणि राजवाडा चौक या मार्गावरून होईल। याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार आजपासून सुरू झाला असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अंबाबाई दर्शनानंतर पदयात्रा करणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी म्हटले की पिंपरी चिंचवडची ही महानगरपालिका भ्रष्टाचाराने पोखरण्यात आली असून रस्ते, शिक्षण आणि कुत्र्यांच्या नसबंदीसारख्या प्रकल्पांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे। अजित पवार म्हणाले की 1.25 किलोमीटर रस्ता तयार करण्यासाठी 81 कोटी रुपयांचा निधी दिला गेला। तसेच भाजपला शहराच्या विकासाचे विजन नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर काहींनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांवर टीका करत गद्दारीचे आरोप शिंदे गटावर केले आहेत। आगामी बीएमसी निवडणुकीस तयारीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि मनसेचे अमित ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना भवनात 227 उमेदवारांसमोर मुंबईच्या विकासाचं वर्कशॉप प्रेझेंटेशन सादर केलं। यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या भविष्यासाठी दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्याची हमी दिली। मनसे नेता अमित ठाकरे यांनी मुंबईच्या विकास विषयक वर्कशॉप पूर्वी उपस्थित उमेदवारांचे अभिनंदन केले। अमित ठाकरेंच्या मते कोणीही महापालिकेचं तिकीट न मिळाल्याने कार्यालय फोडलं नाही, एबी फॉर्म गिळले नाहीत, सर्वांनी सहकार्य केले, हीच खरी निष्ठा आहे, हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यामध्ये, असं अमित ठाकरे म्हणाले। केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुतीसोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला, तरी मुंबई महापालिका निवडणुकीत 20 जागांवर रिपाई स्वतंत्र लढत देईल, उर्वरित जागांवर महायुतीला पाठिंबा दिला जाईल। आठवले म्हणाले की महायुती आणि एनडीए राज्यात मजबूत असून मुंबईत महापौर महायुतीचाच व्हावा हा उद्देश आहे, असं आठवले यांनी म्हटलं आहे। आज दुपारी सीएसटी समोर वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले, बाबासाहेबांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही। देश बाबासाहेबांच्या संविधानाने चालतो, मनुस्मृतीने नव्हे। नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लामपूर गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली। गावकऱ्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला असून यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। स्थानिकांनी संबंधित ठेकेदार, स्वयंपाकी आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता तपासणी अधिक कडक करण्यात आली असून ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली होती। 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत होती। वेळेत ई-केवायसी न केल्यामुळे तब्बल 67 लाख महिला अपात्र ठरल्या, त्यामुळे त्या लाभार्थी यादीतून वगळल्या गेल्या आहेत।
सरकारी आकडेवारीनुसार 1,80,00,000 महिलांनी ई-केवायसी वेळेत पूर्ण केली असून त्यांना योजनेचा लाभ नियमित मिळणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 1 जानेवारी 2026 पासून शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिली आहे। 2 लाख रुपयांपर्यंतच्या शेती आणि पीक कर्जाशी संबंधित सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा मोठा खर्च वाचणार आहे। राज्यात आज वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम अवकाळी पाऊस येऊ शकतो। मोठ्या प्रमाणात वारेही सुटतील। तापमान मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि थंडी कायम राहील। मुंबई आणि दिल्लीमध्ये वायू प्रदूषण गंभीर होत आहे। मुंबईत काल हवा घातक दर्जाची होती, तर आकाशात धुके दिसत होते। वाढत्या प्रदूषणामुळे महापालिकेला कोर्टाकडून आधीच फटकारा मिळाला आहे, तरी कारवाई सुरू असूनही प्रदूषण कमी होत नाही, ज्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे। साताऱ्यात सुरू झालेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रदीप कोकरे यांना काळे कपडे घातल्यामुळे उद्घाटन समारंभात प्रवेश नाकारण्यात आला। कोकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत सांगितले की वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी त्यांना आत जाण्यापासून रोखले। पोलिसांनी कार्यक्रमात निषेध नोंदवू नये म्हणून अशा अडचणी निर्माण केल्याचेही लेखकांनी म्हटले आहे। कराड तालुक्यातील पालीगावात खंडोबाची यात्रा भक्तिभावात पार पडली। पौष पौर्णिमेच्या मृग नक्षत्रातील गोरज मुहूर्तावर मुख्य सोहळा म्हणजे खंडोबा म्हाळसा विवाह पारंपरिक पद्धतीने पार पडला। महाराष्ट्र कर्नाटकातील 12 बलुतेदार समाजाचे भाविक पहाटेपासून दर्शनासाठी उपस्थित होते। नदीच्या वाळवंटात जागरण गोंधळ करत भक्तांनी आपल्या देवांची पूजा केली। रथामध्ये खंडोबा देव मानकऱ्यांसह विवाहस्थळी नेण्यात आला। येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडार खोबरे उधळत सोहळा पार पडला। केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला AI ॲप ग्रोकद्वारे तयार केलेली अश्लील सामग्री ताबडतोब काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत। इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 72 तासांच्या आत कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे। शिवसेना UBT गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी AI चॅटबॉट ग्रोकचा गैरवापर केल्याबद्दल चिंता व्यक्त केली असून महिलांचे फोटो आक्षेपार्ह पद्धतीने बदलण्याबाबत IT मंत्र्यांना पत्र लिहिले आहे। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेने पूर्वपरवानगी न घेता PMPच्या बसमध्ये रील्स शूट करत महामंडळाचा गणवेश, ई-मशीन आणि बॅच बिल्ला वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे। नोटिशीत म्हटले आहे की संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून तात्काळ हटवावा, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल। तसेच अथर्वला नोटीस बजावून येत्या 7 दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचा आदेशही दिला आहे। आजपासून न्यूझीलंड विरुद्ध सुरू होणाऱ्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड लवकरच होणार आहे। विजय हजारे ट्रॉफीत हैदराबाद संघाकडून खेळणाऱ्या मोहम्मद सिराजला या मालिकेत पुनरागमनाची शक्यता आहे। हैदराबाद संघाचे नेतृत्व तिलक वर्मा करत असून सिराज आज चंदीगड विरुद्ध आणि 8 जानेवारीला जम्मू काश्मीर विरुद्ध खेळण्याची शक्यता आहे। विजय हजारे ट्रॉफीत 2 सामने खेळल्यामुळे त्याला टीम इंडियात कमबॅकचे संकेत मिळत आहेत। ऑस्कर विजेते संगीतकार AR रहमान लवकरच कॅमेरासमोर अभिनय करताना दिसणार आहे। प्रभुदेवा अभिनीत मूनवॉक या चित्रपटातून ते अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत। मूनवॉक हा मनोज NS दिग्दर्शित आणि बिहाइंड वुड्स प्रोडक्शन निर्मित एक विनोदी चित्रपट आहे। हा चित्रपट 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे। टॉप 20 न्यूज मध्ये सध्या एवढंच। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।